नमस्कार. महाराष्ट्र सरकार आणि सरकारी कर्मचारी संघटना यांच्यात अनेक मागण्यांवरून बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. पण आता सरकारकडून एक अधिकृत प्रतिसाद आलेला आहे. आज आपण नेमका हाच प्रतिसाद काय आहे हे सविस्तरपणे पाहणार आहोत. तर आपल्या आजच्या विश्लेषणाचा आधार आहे हा एक सरकारी दस्तऐवज. हे एक ज्ञापन आहे जे आपल्याला या सगळ्या वाटाघाटींची सध्याची परिस्थिती काय आहे हे अगदी स्पष्टपणे दाखवतं. आपण पूर्णपणे तथ्यांवर आधारित माहिती पाहणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. हे कागदपत्र इतकं महत्त्वाचं का आहे? कारण अनेक मोठ्या मागण्यांवर सरकारची अधिकृत भूमिका काय आहे हे यातून पहिल्यांदाच समोर आलं आहे. बरं, या सगळ्या मागण्यांमध्ये एक अशी मागणी आहे जी केंद्रस्थानी आहे, जी सगळ्यात मोठी आहे. कोणती असेल ती? आणि ती मागणी आहे जुनी पेन्शन योजना, म्हणजेच OPS. आता ही योजना नक्की आहे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर निवृत्त झाल्यावर शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम आयुष्यभर पेन्शन म्हणून मिळेल याची हमी. आताची जी NPS योजना आहे त्याच्या अगदी उलट, आणि म्हणूनच ही मागणी इतकी महत्त्वाची आणि तितकीच वादग्रस्तही ठरली आहे. तर आता आपण याच सर्वात मोठ्या मागणीबद्दल बोलूया, जुनी पेन्शन योजना. हा मुद्दा या वाटाघाटींमध्ये इतका कळीचा का बनला आहे ते जरा समजून घेऊ. तर जुन्या पेन्शन योजनेवर सरकारनं काय म्हटलंय? सरकारनं यावर कोणताही थेट हो किंवा नाही असं उत्तर दिलेलं नाही. उलट यासाठी एक खास समिती नेमलीय आणि जोपर्यंत त्या समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत हा निर्णय प्रलंबित राहील असं स्पष्ट केले. OPS तर झाला, पण या एका मागणीशिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या मागण्या आहेत. चला आता त्यावर एक नजर टाकूया आणि पाहूया की त्यावर सरकार काय म्हणतंय. दुसरी एक खूप मोठी मागणी आहे, ती म्हणजे सरकारी खात्यांमधली हजारो रिक्त पदं ती तातडीने भरा, जेणेकरून जे सध्या कर्मचारी आहेत त्यांच्यावरचा कामाचा भार कमी होईल. आणि यावर सरकारचा प्रतिसाद पुन्हा एकदा तोच पॅटर्न. पदभरती करायची की नाही हे ठरवण्याआधी किती कर्मचाऱ्यांची गरज आहे याचा आढावा घेतला जाईल आणि त्यासाठी एक नवीन समिती नेमली जाईल. पुढची मागणी आहे निवृत्तीच्या वयाबद्दलची. कर्मचाऱ्यांच्या मते निवृत्तीचं वय 58 वर्षांवरून वाढवून 60 वर्ष करावं. यावर सरकारचा प्रतिसाद मात्र थोडा वेगळा आहे. इथे समिती नाही, तर सरकारने म्हटलंय की हा प्रस्ताव विचाराधीन आहे. म्हणजे काय? तर यावर विचार सुरू आहे, पण निर्णय कधी होणार हे मात्र अस्पष्ट आहे. आणखी एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाची मागणी आहे, ती म्हणजे जे कर्मचारी कंत्राटी किंवा रोजंदारीवर काम करतात त्यांना सेवेत कायम करून घ्या. आणि इथेही उत्तर थेट नाही. सरकारने सांगितलंय की हे प्रकरण तपासण्यासाठी आधीपासूनच एक समिती काम करत आहे. म्हणजे पुन्हा एकदा निर्णय समितीच्या अहवालावर अवलंबून आहे. आत्तापर्यंत आपण जे प्रतिसाद पाहिले त्यात एक समान धागा दिसतोय, नाही का? एक विशिष्ट पॅटर्न. चला सरकारच्या या उत्तरांमागची रणनीती काय असू शकते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता या सगळ्या प्रतिसादांकडे पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट दिसते, सरकारची एक ठरलेली रणनीती आहे. जे मोठे खर्चिक मुद्दे आहेत, जसं की पेन्शन किंवा पदभरती, त्यासाठी थेट समिती नेमली जाते, म्हणजे निर्णय पुढे ढकलला जातो. ज्या मागण्यांवर लगेच काही बोलायचं नाहीये त्या विचाराधीन आहेत असं सांगितलं जातं, आणि ज्या मागण्या मान्य करायच्याच नाहीत त्यांना सरळ सरळ नकार दिला जातो. तर हा एक पॅटर्नच दिसतोय, नाही का? तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? याला वाटाघाटींमधील प्रगती म्हणायचं की फक्त वेळकाढूपणा? हाच खरा प्रश्न आहे. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो, जेव्हा एकामागून एक महत्त्वाचे निर्णय समित्यांकडे सोपवले जातात तेव्हा तो खरंच तोडगा काढण्याचा एक मार्ग असतो की फक्त निर्णय पुढे ढकलण्याची एक सोयीस्कर पद्धत? या वाटाघाटींचं पुढचं भविष्य काय असेल याचं उत्तर याच प्रश्नामध्ये दडलेलं आहे.